Here we start the object oriented concepts, means your actual syllabus of 12th class. Principle of object programming, object oriented programming. The high level of like Fortran, COBOL, C are procedure oriented language. म्हणजे C प्रोग्रामिंग ही काय होती, प्रोसिजर म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमचे काय असेल ते प्रोग्राम एक्झिक्यूट करत टाइप करत होता कोड आणि त्याचे एक्झिक्यूशन स्टेप बाय स्टेप होत होतं. इन अप्रोच द प्रॉब्लेम इज व्ह्यूड ॲज अ सिक्वेन्शियल. सिक्वेन्शियल फॉर्म्स मग तुमचं काय असेल ते ऑफ थिंग्स टू बी डन. अ नंबर ऑफ फंक्शन्स आर रिटर्न टू डू टास्क. म्हणजे वन बाय वन क्लास फंक्शन्स तुम्ही डिफाईन करायचे होते ते तुम्ही काय असेल ते टास्क तुमचं पर्टिक्युलर प्रत्येक फंक्शनमध्ये डिक्लेअर करायचं. अ मल्टी फंक्शन प्रोग्राम इज इम्पॉर्टंट डाटा आयटम्स आर प्लेस्ड ॲज अ ग्लोबल so that they may be accessed by all functions. Every functions may have its own local data. In large program, it is very difficult to identify what data is used by which functions. आता मल्टिपल प्रोग्राम्स म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये मल्टिपल फंक्शन्स तुम्ही यूज करता. डाटा आयटम प्लेस्ड इन अ ग्लोबल ॲज अ ग्लोबल, कारण का डाटा मीन्स हिअर व्हेरिएबल्स. ते ग्लोबली डिक्लेअर करत होते का, तर कुठल्याही फंक्शन्समध्ये कधी कॉल केला तर तिथं त्याचा ॲक्सेस म्हणून किंवा यूज व्हावा म्हणून ते ग्लोबली आपण डिक्लेअर करत होतो. पण जेव्हा स्मॉल प्रोग्राममध्ये स्मॉल फंक्शन्समध्ये लोकल डाटा डिक्लेअर करत होता, म्हणजे त्या फंक्शनपुरता मर्यादित तो डाटा आपण डिक्लेअर करत होता, तेव्हा थोडंसं काय होत होतं, मोठ्या प्रोग्राममध्ये कॉम्प्लिकेटेड होत होतं की कुठला डाटा कुठल्या फंक्शनसाठी यूज केला आहे. म्हणजे इथं फंक्शन्स ओव्हरलोडिंग ही कन्सेप्ट नव्हती. मग एकाच फंक्शन्सला वेगवेगळी नावं किंवा एकाच व्हेरिएबलला वेगवेगळं यूज करायला युटिलाइज होत नव्हतं. In case if we need to revise a data structure, we should also revise all functions that access data. कुठला डाटा कुठला आहे हे कळण्यासाठी आपल्याला परत कुठं तो व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, काय त्याचं ॲक्च्युली लोकल आहे, ग्लोबली आहे का कुठल्या त्याला लिमिटेड डिक्लेअर, हे परत कुठल्या फंक्शन्स ॲक्च्युली कुठला डाटा ॲक्सेस करायचा आहे हे सगळं रिवाईज करायला लागत होतं. त्याच्यात तुमचं काय होणार, टाईम कन्झ्युम होणार, प्रोग्राम लेंथी होणार, कॉम्प्लिकेटेड होणार. प्रोसिजर अप्रोच ऑल्सो डज नॉट मॉडेल द रिअल ऑफ वर्ल्ड प्रोग्राम प्रॉब्लेम्स ऑफ व्हेरी वेल. आता इथं काय त्याने एक्झाम्पल एक दिले. कन्सिडर यू बिल्डिंग अ हाऊस ऑर रिपेअरिंग द कार्बोरेटर. फर्स्ट यू थिंक अबाउट द ऑब्जेक्ट अँड इट पर्पज अँड बिहेवियर. हे एक्झाम्पल आपण फंक्शन्समध्ये घेतलं होतं. जेव्हा आपण एखादा घर बांधायला किंवा कार्बोरेटर किंवा गाडी रिपेअर करायसाठी पहिलं आपण काय करतो, पहिलं आपण ऑब्जेक्ट काय करायचं आहे. फर्स्ट यू डिसाइड बिल्ड द हाऊस. ओके, बिल्ड द हाऊस करताना आपल्याला आपल्याकडे किती प्लॉट एरिया आहे, एरिया महत्त्वाचा आहे, जागा महत्त्वाची आहे, त्याच्यानंतर आपले बजेट किती आहे, आपले किती अमाऊंट आहे, त्याच्यात आपल्याला हवं तसं होतं आहे का. घर बांधणं काही सोपं नसतं आहे. त्याला आपल्याला किती रूम्स बांधता येते ठेवलेल्या, किती रूमचं प्लॉटिंग होईल, त्याच्यात सगळं सुटसुटीत होईल का बजेटमध्ये, हे सगळं म्हणजे ऑब्जेक्टवर डिपेंड आहे. Then you select your tools and procedure and the solution to fit the problem. म्हणजे काय, पहिला ते ठरवतो मला घर बांधायचं आहे. मग घरासाठी काय पहिला डिसाईड करणार तुम्ही, तुमची एरिया म्हणजे जागा, परत तुमचं काय बजेट, त्याच्यावर तुम्ही घर कसं बांधायचं ते डिसाईड करणार आणि मग ते ऑपरेट करणार ज्याच्यानुसार तुम्ही सगळं साहित्य लागेल तसं. इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग OOP, the program designed around the data within the operated upon the rather than upon the operation themselves. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राममध्ये फक्त पहिला काय लागतं, त्याचा स्वतःचा ओन डाटा अँड ओन फंक्शन. मग प्रत्येक ऑब्जेक्टला म्हणजे काय, ऑब्जेक्ट हा कशाचा असतो, प्रत्येक क्लासचा. इट टाइज द डाटा मोर क्लोजली टू द फंक्शन्स. म्हणजे डाटावर काय समथिंग ॲक्शन कशा करणार त्या फंक्शन्समध्ये डिक्लेअर करून यूज करणार आहात, ऑपरेट ऑन इट्स. OOP
आता इथे नंबर ऑफ एंटिटीज म्हणजे काय, दॅट स्टेट अँड बिहेवियर ऑफ युअर आयडेंटिफायर एंटिटी इज अ सम युनिट अँड डाटा. म्हणजे आता तुम्ही प्रत्येक क्लास कसं डिफाईन करताय, तुमच्या घरात फर्निचर असेल तर फर्निचर आपलं वुडनचं एक असतंय, स्टीलचं असतंय, वुडन स्टील मिक्स असतंय, त्याच्यानंतर आयर्नचं असतंय काय काय, बरोबर आहे. मग त्याच्यात तुम्ही परत कबडमध्ये पण टाईप आले, परत त्याची म्हणजे डिव्हायडेशन तुम्ही करता येईल नाही. मग प्रत्येकाचा ऑब्जेक्ट कबडसाठी मी परत ऑब्जेक्ट केला, परत त्याच्यात एक फंक्शन डिक्लेअर केलं, स्टीलचं फंक्शन असेल, वुडनचं असेल, मिक्स असेल, आयर्नचं असेल, त्यानुसार प्लास्टिकचे सुद्धा आता निघाले. त्याच्यानुसार तुम्ही कसं त्याचे फंक्शन डिक्लेअर करणार, एका क्लासचे परत सब क्लास येणार, फॉरचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि तो कॉल करणार. द ऑर्गनायझेशन ऑफ डाटा अँड फंक्शन्स. मग ह्याचं कसं होणार आहे, OOP, that is Object Oriented Programming. Organization of data and functions. मग कसं असणार आहे, ऑब्जेक्ट ए, त्याच्यात पण एक कशाचा, परत त्याच्यात काय असणार आहे, डाटा अँड देअर फंक्शन. ऑब्जेक्ट बी, परत त्याचा काय असणार आहे, डाटा अँड फंक्शन. ऑब्जेक्ट सी. आता इकडे लक्ष द्या, आता ह्याच्यात कसं केलंय, म्हणजे मी घेतले प्रत्येकाचा ओन डाटा आणि ओन फंक्शन. माझं ऑब्जेक्ट एचा डाटा आणि फंक्शन ॲक्सेस करायला कोणाला हवा आहे, डाटा बीला. तसंच मला डाटा बीचा ॲक्सेस कोण करू शकते, ए. तसंच ए हा सीचा पण करू शकतोय आणि बीचा पण करू शकतोय, दोन्ही ॲज वेल ॲज तो ॲक्सेस करणार आणि स्वतःचा सुद्धा तो डाटा त्याला सेंड करणार. ह्याला काय म्हणायचं, ॲक्सेस स्पेसिफायर. म्हणजे डाटा तुम्ही कसं ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही पास करताय, म्हणजे तो मी ग्लोबली डिक्लेअर केला एकाच प्रोग्राममध्ये असेल तर तो सेम प्रोग्राम ऑब्जेक्ट तर तुम्ही डाटा ॲक्सेस. हां, त्याच्यानंतर सम फीचर्स ऑफ OOP. फर्स्ट, एम्फासिस इज ऑन डाटा रादर दॅन प्रोसिजर. एम्फासिस ऑन डाटा रादर दॅन प्रोसिजर म्हणजे जे काय आहे ते डिपेंड डाटावर आहे, प्रोसिजर जी काय आहे त्याच्यापेक्षा डाटा काय रिसर्च केला आहे, कसा डिक्लेअर केला त्याच्यावर डिपेंड आहे. प्रोग्राम आर डिवायडेड इंटू ऑब्जेक्ट. तिथं ऑब्जेक्टवर ए केला आहे, ऑब्जेक्ट बी केला आहे, ऑब्जेक्ट सी केला आहे. हां, छोटे छोटे ह्याच्यात टास्क, जसं आपण टास्क हा बिग टास्क असेल तर आपण छोटे छोटे फंक्शन्समध्ये, मग तेच फंक्शन्स आपण छोटे छोटे डिक्लेअर केले, त्याचा डाटा डिक्लेअर केला आणि ते करण्यासाठी आपण ऑब्जेक्ट केले. एव्हरी ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन डाटा अँड फंक्शन. त्यानंतर प्रत्येक ऑब्जेक्टचा त्याचा स्वतःचा ओन डाटा अँड फंक्शन आहे. द डाटा ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी ॲक्सेस्ड बाय फंक्शन्स असोसिएटेड विथ दॅट डाटा. डाटा ऑब्जेक्ट कॅन बी ॲक्सेस्ड बाय फंक्शन्स असोसिएटेड with that object. Data is hidden, cannot be accessed by external function. Data is hidden कारण का त्या फंक्शन पुरता तो मर्यादित आहे आणि त्या प्रोग्राम ॲक्सेस बाय एक्सटर्नल म्हणजे काय, तुमच्या सेम प्रोग्राममध्ये असेल तर तो लोकल डिक्लेअर असणार आहे आणि त्या प्रोग्राममध्ये ग्लोबल डाटा ह्याला ॲक्सेस हिडन असणार आहे. त्याला जर तुम्ही तशी प्रायव्हसी ॲक्सेस
डिक्लेअर होतो, म्हणजे ॲक्सेस करायला हे होणार. एक्सटर्नल फंक्शनला हेडर असतो. ऑब्जेक्ट मे बी कम्युनिकेटेड विथ इच अदर थ्रू द फंक्शन्स. ऑब्जेक्ट मे बी कम्युनिकेटेड विथ इच अदर. मी काय म्हटलं, ऑब्जेक्ट ए डाटा अँड फंक्शन ऑब्जेक्ट ए ॲक्सेस करू शकतो, परत सीला, परत बीचा, म्हणजे एकमेकांना तुम्ही कम्युनिकेट करून, म्हणजे एकमेकांचा डाटा ॲक्सेस किंवा फंक्शन्स थ्रू तुम्ही ॲक्सेस करून काय तुमची कॅल्क्युलेशन करू शकता. न्यू डाटा अँड न्यू फंक्शन्स कॅन बी इझिली ॲडेड व्हेनेवर नेसेसरी. म्हणजे जिथं अपडेशनची गरज आहे. आता मला वाटलं ह्या फंक्शनमध्ये अजून, ह्या प्रोग्राममध्ये अजून मला थोडेसे डाटाज एंटर करूया, फंक्शन ॲड करूया, तर तुम्ही तिथं एंटर करू शकताय. असं नाही की नाही करू शकत, इझिली करू. मला सगळा प्रोग्राम चेंज करायला लागतो, म्हणजे ऑब्जेक्ट सीचा बीचा काही चेंज करायला, मला फक्त चेंजेस ऑब्जेक्ट बीच्या क्लासमध्ये करायचं आहे, तर तिथं मी इझिली न्यूली चेंजेस करू शकते. फॉलो द बॉटम अप्रोच इन अ प्रोग्राम डिझाईन. फॉलो द बॉटम अप्रोच म्हणजे काय, तुम्ही प्रोग्राम जेव्हा मेन फंक्शन घेताय हॅश इन्क्लूड नंतर, मेन फंक्शनला त्याच्या सगळ्यात टॉप बॉटमला काय करा, जेवढे तुमचे फंक्शन्स आहेत, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, मल्टिपल फंक्शन्स असतील, ते तुम्ही बॉटमला द्या. कारण का ते कंपाईलला काय करतो, पहिला मेन प्रोग्राम रीड करतो. फंक्शन जर तुम्ही टॉपला लिहिला मेन फंक्शनच्या आधी, तर तो फंक्शन कंपाईल करतो, पण त्याला ॲक्च्युली रनआउटला मेन फंक्शन लागतं. मेन फंक्शन तो काय करतो, सर्च करतो कुठं आहे ते, मग त्याचा टाईम कन्झ्युमिंग होत आहे. त्यामुळे मेन फंक्शन फर्स्ट राईट लिहायचं, टॉपला लिहायचं, आणि त्याच्या खाली सगळे तुमचे काय बाकीचे फंक्शन राईट करायचे, युजर डिफाईन फंक्शन्स. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ OOP. डेफिनेशन आहे का, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. इथं लिहून देते तुम्हाला.
तर डेफिनेशन काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम इज अप्रोच टू प्रोव्हाइड अ वे ऑफ मॉड्युलरायझेशन. आता मॉड्युलरायझेशन म्हणजे काय, आपलं काय प्रोग्रामिंग डॉस बेस्ड आहे. जावाची तुमची जरी ब्ल्यू स्क्रीन टायपिंगची दिसत असली तरी काय ब्लॅक स्क्रीन आहे आउटपुटची, म्हणजे डॉस बेस्ड आहे. म्हणजे कन्सोल ॲप्लिकेशन आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये त्यालाच काय म्हणायचं, कन्सोल ॲप्लिकेशन. मग त्या कन्सोल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही हा जे प्रोग्राम्स करतात, मग एखादी गोष्ट खूप कॉमनली लागत असेल, हां म्हणजे सेम बाकीच्या प्रोग्रामवरती यूज होत असेल तर त्याचे मॉड्यूल्स क्रिएट करायचे डॉस बेस्डवर. मग काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज अप्रोच दॅट way the modularizing the program by creating the partition memory area for both data and function that can be used as a template. म्हणजे तुमच्या मोबाईलला टेम्पलेट असतात मेसेजचे अँड बिझी वगैरे, तसेच आपण काय करायचं, जर एखादं कॉमन हे असेल आणि तेच आपल्याला परत परत रिपीटेडली लागत असेल तर ते मॉड्यूल्समध्ये राईट करायचे डाटा अँड फंक्शन्स तुमचे काय असेल ते प्रोग्रामचे, आणि ते यूज्ड ॲज अ टेम्पलेट फॉर क्रिएटिंग द कॉपी सच ॲज अ मॉड्यूल्स ॲज अ डिमांड. डिमांड म्हणजे काय, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. म्हणजे एखादं गोष्ट तुम्हाला रिपीटेडली लागत असेल तर तुम्ही तेवढा प्रोग्राम लिहित बसण्यापेक्षा ते फक्त मॉड्यूल त्याला अटॅच किंवा कॉल करायचं. याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट ओरिएंटेडची कन्सेप्ट. म्हणजे कन्सोल ॲप्लिकेशनमध्ये हा एक पार्ट आहे मॉड्युलरायझेशन. मग तुम्हाला एखादा प्रोग्राम तुम्ही सेपरेटली तो राईट करायचा, तो ग्लोबली डिक्लेअर करायचा, बाकीच्या प्रोग्राममध्ये तो ॲक्सेस करू शकता तुम्ही. देर आर मेनी कन्सेप्ट असोसिएटेड विथ द OOP. आता फर्स्ट कन्सेप्ट पहिली काय लक्षात घ्या, कन्सेप्ट ऑफ OOP 5 प्रकारचे आहेत. त्याच्यात त्याचा क्लास आला, पहिली कन्सेप्ट तुमची काय असणार आहे, ऑब्जेक्ट. दुसरी कन्सेप्ट असणार आहे क्लास. तिसरी कन्सेप्ट असणार आहे डाटा ॲब्स्ट्रॅक्शन. इनहेरिटन्स. पाचवी असणार आहे पॉलिमॉर्फिझम. सातवी असणार आहे एनकॅप्सुलेशन. ह्या 6 कन्सेप्ट तुमच्या सिलेबसला आहेत, त्या तुम्हाला आल्याच पाहिजे. त्याच्यातली पहिली कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कशाचं क्रिएट करतो आता मी सांगितलं, प्रत्येकीचा क्लास इज डिफाईन. ऑब्जेक्ट इज आर बेसिक रन टाइम ॲक्टिव्हिटी. म्हणजे रन टाइम एखाद्या गोष्टीचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता आणि ती तेव्हा कॉल करू शकता, त्याच्या फंक्शन्स किंवा डाटा तुम्ही कॉल करू शकता यूज करण्यासाठी. ऑब्जेक्ट आर रन टाइम एंटिटीज in object oriented system. They may be represent a person, place, bank account, a table of data. The graphical user interface elements like a Windows hardware devices like a disk drive. म्हणजे काय, ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे कुठले, आता आपण हा डॉस बेस्ड करतोय विंडोज, मग त्याच्यावर हार्डवेअर डिव्हायसेस. हार्डवेअर डिव्हायसेस म्हणजे काय, ते तुमचं डिस्क ड्राईव्ह, त्याच्यानंतर तुमचे CD, फ्लॉपीज, रॅम, रॉम, हे काय झाले हार्डवेअरचे पार्ट झाले. म्हणजे हार्डवेअरमध्ये मॉनिटर येते, त्याच्यानंतर CPU येते, परत त्याचे पार्ट येतात, तुमचा माऊस येते, कीबोर्ड येते. म्हणजे तुमची विंडो जी असते मॉनिटरमधली जर आतली सिस्टीम असते त्याला ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला हे बाकीचे युजर इंटरफेस लागतात. परत डेफिनेशन बघा, अँड ऑब्जेक्ट इज अँड एंटिटी दॅट हॅज स्टेट द बिहेवियर अँड
identify. The entity is a some unit of data that can be classified and have the stated relations to other entity. म्हणजे काय, ऑब्जेक्ट इज एन एंटिटी दॅट हॅज अ स्टेट अँड बिहेवियर अँड आयडेंटिटी. एक आयडेंटिटी क्रिएट करतो त्याची प्रत्येक गोष्टीचे बिहेवियरनुसार. म्हणजे त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कुठला प्रकारचा फर्निचरचं एक्झाम्पल वुडन असेल, स्टील असेल, त्याच्यानुसार तुम्ही त्याची काय कॅरेक्टरिस्टिक्स डिसाईड करताय आणि त्याच्यानुसार तो डिव्हाइड करता तुम्ही. सब युनिट आता जसं डाटा टाइप्स आहेत. entities have a subunit of data that can be classified and have the stated relation to other. म्हणजे दुसऱ्या ह्याच्याशी कसं तो रिलेटेड आहे. फर्निचर क्लास असेल तर त्याच्यात वुडनचा आणि स्टीलचं रिलेशन होणार आहे. त्याच्यात डाटा तुम्ही ॲक्सेस करू शकता, फंक्शन्स ॲक्सेस करू शकता. मग ऑब्जेक्ट कॉल स्टुडंट रिप्रेझेंट कसं असणार आहे, प्रत्येक एक एक्झाम्पल दिले गेले. ऑब्जेक्टचं एक्झाम्पल तुम्ही लास्ट इयरला प्रोग्राम केला आहे एखाद्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन, मग त्या स्टुडंटच्या इन्फॉर्मेशनमध्ये काय असणार आहे, त्याचं नेम, डेट ऑफ बर्थ अँड मार्क. त्याच्यावरून त्याचं काय करणार आहे तुम्ही, टोटल पर्सेंटेज, टोटल अँड पर्सेंटेज. म्हणजे काय केलं, ऑब्जेक्ट ऑफ स्टुडंट, स्टुडंट हा नावाचा त्याच्यात डाटा मार्क्स वगैरे केले. म्हणजे पुन्हा सिंपल प्रोग्राम आपण राईट करतो तसा सुद्धा तुम्ही काय असेल ते करायचा. त्याच्यानंतर क्लासेस इज अ ऑब्जेक्ट कंटेन डाटा अँड कोड टू मॅनिपुलेट द डाटा. द एंटायर सेट ऑफ डाटा अँड कोड ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी मेड अ यूजर डिफाइंड डाटा टाइप्स. With the help of class, the object are variables of the type class. Once a class is defined, we can create any number of objects belong to that class. एकाच क्लासचा तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकता, मल्टिपल एनी कॉल करू शकता. ऑब्जेक्ट कंटेन द डाटा अँड कोड, म्हणजे तुमचा काय असेल डाटा कोड कशासाठी, फंक्शनसाठी तुम्ही कॅल्क्युलेशन प्रोसिजर करणार. त्याच्यावर तुम्ही some entire set of data and code of the object can be made by user defined. हे आपल्या गरजेनुसार आपण डिफाइन केले म्हणून तो काय झालं, यूजर डिफाइंड प्रोग्रामिंग झालं. यूजर डिफाइंड डाटा टाइप्स विथ द हेल्प ऑफ क्लास. ऑब्जेक्ट आर व्हेरिएबल्स ऑफ टाइप. म्हणजे आता काय, स्टुडंटची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे होती. स्टुडंट नावाचा मी क्लास केला, त्याच्या स्टुडंटचा मी काय केला, ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्याच्यात काय केलं, त्याची इन्फॉर्मेशन बेसिक घेतली, त्याचं नाव, डेट ऑफ बर्थ घेतली, त्याच्यानंतर मार्क्स घेतली. मग त्याच्यावर सम प्रोसिजर काय केली, तर ह्या रोल नंबरच्या मुलाचं काय केलं, टोटल काढले. कशावरून, तर त्याच्यातला डाटा काय, मार्क्सवरून. त्याच्यानंतर त्याचे पर्सेंटेज काढले. Once a class is defined, we can create any number of objects. एकदा क्लास डिफाइन केला की त्याचे मल्टिपल ऑब्जेक्ट्स तुम्ही क्रिएट करू शकता. एकदा एक्झाम्पल दिले, मँगो, ॲपल,
त्याला इनहेरिटन्स म्हणतो. इनहेरिटन्स इज द प्रोसेस बाय विच can build a new class from the old one. The new class is referred to as a derived class and old one is called as a base class. Can inherit the functions as the original class base class. We may derive the flying birds, not the flying birds, from the original birds. Birds मध्ये काय दोन टाइप केले, एक तर फ्लाइंग बर्ड्स अँड नॉन फ्लाइंग बर्ड्स मध्ये. आता आपण इनहेरिटन्स आमची काय आपण काय म्हणतो, आमची हेरिडिटी आहे, आमच्या वडिलांकडे ती गोष्ट आहे, म्हणजे आजोबाकडून वडिलांकडे, वडिलांकडून मुलाकडे. हे कशी झाल्या, 3 जनरेशन इनहेरिटेड आल्या. म्हणजे जनरेशन कशी प्रोग्रेस करते, प्रोग्राम बेस क्लास टू डिराइव्ह क्लास. खरं जेव्हा एखाद्या डिराइव्ह क्लासकडून हे करतात, नवीन क्लास डिराइव्ह क्रिएट केला जातो, तेव्हा तो डिराइव्ह क्लास ॲज अ पॅरेंट क्लास होतो फॉर न्यू वन, नवीनसाठी. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम मीन्स द ॲबिलिटी टू टेक अ मोर दॅन वन फॉर्म. पॉलिमॉर्फिझम म्हणजे एकाच त्यात मल्टिपल फॉर्मचा तुमचा प्रोग्राम असू शकतो. फॉर एक्झाम्पल, द बिहेवियर ऑफ सर्कल ऑपरेशन्स डिपेंड्स ऑन दॅट on type of data used. Consider the operations are addition for 2 numbers. The operations will be generated for sum. The operation will be produce the string concatenation. म्हणजे एकच गोष्ट जशी आपण मध्ये परवा सांगितली की एकच गोष्ट फंक्शन म्हणजे एकच वेगवेगळे फॉर्म तुम्ही 2 वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा यूज करू शकता. Polymorphism is a single function name can be able to handle the different numbers of different types of argument. म्हणजे हे प्लस हा ऑपरेटर सब ॲडिशन ऑफ 2 नंबर्स यूज करतो, तसंच ॲज वेल एज 2 स्ट्रिंग कनेक्ट करण्यासाठी, कॉन्केट करण्यासाठी म्हणजे जोडण्यासाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. हे कुठली कन्सेप्ट आली, फंक्शन ओव्हरलोडिंगची पॉलिमॉर्फिझममध्ये. त्याच्यानंतर डाटा ॲब्स्ट्रॅक्शन. डाटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्शन रेफर्स द ॲक्ट ऑफ रिप्रेझेंटिंग द इसेन्शियल फीचर्स विथ द इन्क्लुडिंग. हे तुम्हाला उद्या घेईल डाटा ॲब्स्ट्रॅक्शन. आणि एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, स्टेटमेंटमध्ये तुम्ही एका ब्लॉकमध्ये घेताय, कॅप्सूल म्हणजे एनकॅप्सूल एका ह्याच्यात ब्लॉकमध्ये स्टोअर कर, तेवढं जेवढे तुम्हाला स्टेटमेंट प्रोसिजर केलं एनकॅप्सुलेट करा म्हणजे क्लोज करा, तेवढा पुरतं. म्हणजे जसं फंक्शन तुम्ही डिफाईन करताय तीच कन्सेप्ट म्हणजे काय, एनकॅप्सुलेशन. क्लास आणि ऑब्जेक्ट्स तुम्हाला उद्या होतील.